Next concept that we are going to study is the concept of viscosity. Viscosity. Okay. आता हे viscosity काय असतं बघा. Viscosity म्हणजे काय असतं? It is the property of the fluid. Property of the fluid due to which it produces opposition to flow of the fluid. Okay. म्हणजे ही फ्लुइडची, लिक्विडची किंवा गॅसेसची विस्कॉसिटी नावाची ही अशी प्रॉपर्टी आहे की ज्याच्यामुळे काय होतं की ते फ्लोला अपोजिशन प्रोड्यूस करतं. लिक्विडच्या फ्लोला किंवा गॅसेसच्या फ्लोला, म्हणजे इन शॉर्ट फ्लुइडच्या फ्लोला अपोजिशन प्रोड्यूस करतं. त्याला काय म्हणतो आपण? विस्कॉसिटी असं म्हणतो. आता हे आपल्याला एक्सप्लेन करायचंच असेल तर आपण या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो. सपोज अशा प्रकारे एक इन्क्लाइंड सरफेस आहे. ओके, सपोज देयर इज अ इन्क्लाइंड सरफेस लाईक दिस. आणि या इन्क्लाइंड सरफेसवरून सुरुवातीला आपण काय केलं? वॉटर रिलीज केलं. तर वॉटर काय होणार आहे? खाली फ्लो होणार. त्याच्यानंतर हनी म्हणजे मध जो आहे तो त्याच इन्क्लाइंड सरफेसवरून खाली सोडला. त्याच्यानंतर ऑइल सोडलं. ओके, तर तुम्हाला असं दिसून येईल की सगळे जे आता आपण सोडलेले जे लिक्विड आहेत ते सेम टाइम मध्ये खाली येत नाहीत. काही एकदम फास्टली खाली येतात तर काही एकदम काय होतात? स्लोली खाली येणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर सगळ्यात फास्ट येईल, त्याच्यानंतर ऑइल येणार, मग त्याच्यानंतर हनी येणार आहे. ओके, जे फास्टली मूव्ह होतं ना त्याच्यामध्ये काय असणार आहे? व्हिस्कॉसिटी कमी असणार आहे. आणि जे एकदम स्लोली फ्लो होतं त्याच्यामध्ये व्हिस्कॉसिटी काय असणार आहे? जास्त असणार आहे. सो दिस इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ द व्हिस्कॉसिटी. म्हणजे काही लिक्विड जे आहेत ते इझिली फ्लो होऊ शकतात आणि काही लिक्विड मात्र इझिली फ्लो होऊ शकत नाहीत. बरोबर. आणि जे इझिली फ्लो होऊ शकतात त्यांना काय म्हणायचं? लेस विस्कस फ्लुइड असं म्हणायचं. इझिली फ्लो होऊ शकणारे. आणि जे इझिली फ्लो होऊ शकत नाहीत त्याला काय म्हणायचं? मोर विस्कस फ्लुइड असं म्हणायचं. मोर विस्कस फ्लुइड. लक्षात आलं का बघा? लेस विस्कस म्हणजे काय आणि मोर विस्कस म्हणजे काय? जे लिक्विड्स इझिली फ्लो होऊ शकतात त्यांना लेस विस्कस फ्लुइड असं म्हणायचं. आणि जे लिक्विड्स इझिली फ्लो होऊ शकत नाहीत त्यांना काय म्हणायचं? मोर विस्कस फ्लुइड. ओके, म्हणजे अशा प्रकारे ही विस्कॉसिटीची कन्सेप्ट आहे. म्हणजे ज्या ज्या लिक्विडची विस्कॉसिटी जास्त असेल ते इझिली फ्लो होऊ शकत नाही. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल पुन्हा एकदा सांगतोय, वॉटर आणखी हनी. वॉटर अँड हनी. तर याच्यामध्ये बघा वॉटरची विस्कॉसिटी कमी असते आणि हनीची विस्कॉसिटी थोडीशी काय असते? जास्त असते. वॉटर इझिली फ्लो होतं, हनी तेवढं इझिली फ्लो होऊ शकत नाही. हे तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल. म्हणजे थोडक्यात विस्कॉसिटी म्हणजे काय असतं? फ्रिक्शन इन फ्लुइड्स असतं थोडक्यात. जसं सॉलिडमध्ये फ्रिक्शन असतो आणि सॉलिड्समध्ये स्पेसिफिक वर्ड आपण फ्रिक्शन असं म्हणतो. लिक्विड्स मधलं जे फ्रिक्शन आहे त्याला फ्रिक्शन म्हणण्याऐवजी कुठला वर्ड वापरलेला आहे? विस्कॉसिटी नावाचा वर्ड वापरलेला आहे. तर विस्कॉसिटी म्हणजे इन शॉर्ट काय असतं? फ्रिक्शन इन फ्लुइड्स. ओके, विस्कॉसिटी म्हणजे अशी प्रॉपर्टी असते की जी लिक्विडच्या फ्लोला किंवा फ्लुइड्सच्या फ्लोला काय करते? अपोजिशन प्रोड्यूस करते. दॅट इज कॉल्ड एज विस्कॉसिटी. त्याच्यामुळे विस्कॉसिटीची फर्स्ट जनरल डेफिनेशन काय येणार बघा? It is the property of fluid. It is the property of fluid. It is the property of fluid which produces. It is the property of fluid which produces opposition to flow of fluid. It is the property of fluid which produces opposition to the flow of fluid is called as viscosity. यालाच काय म्हणतो आपण? विस्कॉसिटी. ही एक काय म्हणतो आपण? डिस्क्रिप्टिव्ह किंवा क्वालिटेटिव्ह डेफिनेशन झालेली आहे विस्कॉसिटीची. ठीक आहे. आता त्याचबरोबर विस्कॉसिटी म्हणजे काय असतं? इट इज फ्रिक्शन इन लिक्विड्स. इट इज फ्रिक्शन इन फ्लुइड्स. इट इज फ्रिक्शन इन फ्लुइड्स. याला काय म्हटलं जातं? फ्रिक्शन इन फ्लुइड्स असं म्हटलं जातं. ओके, आता ड्यू टू व्हिस्कॉसिटी काय होतं लक्षात घ्या. लिक्विड फॉर एक्झाम्पल लेयर्स मध्ये फ्लो होत असेल तर एक लेअर दुसऱ्या लेअरची मोशन जे आहे ते अपोज करायचा प्रयत्न करत असतो. ड्यू टू व्हिस्कॉसिटी दिस हॅपन्स. म्हणजे लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल हा एक सॉलिडचा सरफेस आहे. व्हिस्कॉसिटी मध्ये नेमकं काय होतं लक्षात घ्या. हा सॉलिडचा सरफेस आहे. ओके, दिस इज सॉलिड सरफेस. आणि याच्यावरून काय व्हावं लागले? लिक्विड फ्लो व्हायला लागले. ओके, आता लिक्विड फ्लो होत असताना लिक्विडचे नंबर ऑफ लेयर्स आपण जर कन्सिडर केले तर काय होतं? बॉटम मोस्ट लेअर जो आहे,
bottommost layer, it is at the rest. bottommost layer of the liquid is at completely at the rest, कारण तो सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो आणि सॉलिडचे मॉलिक्यूल लिक्विडचे मॉलिक्यूल यांच्यामध्ये कुठला फोर्स असणार आहे, ऍडिसिव्ह फोर्स, आणि ऍडिसिव्ह फोर्समुळे ते एकमेकाला चिकटून राहतात आणि त्याच्यामुळे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारा जो लेअर आहे तो कम्प्लिटली रेस्ट मध्ये असतो. आता त्याच्या वरचा जर लेअर आपण जर कन्सिडर केला तर वरच्या लेअरचे मॉलिक्यूल आणि खालच्या लेअरचे मॉलिक्यूल यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं आणि त्याच्यामुळे वरच्या लेअरच्या मॉलिक्यूल वरच्या लेअरचे जे पार्टिकल्स आहेत त्यांच्या फ्लोला काय करतं खालचा लेअर काय करतो, अपोज करतो. त्याच्यामुळे बॉटम मोस्ट लेअरची व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. त्याच्या वरच्या लेअरची व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त असणार आहे. सो इन दिस वे आपण फिक्स्ड सरफेस पासून वर जाऊ तसं काय होते, व्हेलॉसिटी वाढत 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 जाते. म्हणजे फ्लोची डायग्रॅमच जर काढायची झाली तर ती डायग्रॅम कशी येणार बघा. म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या सॉलिड सरफेसवरून लिक्विड जर फ्लो होत असेल तर सगळ्या लिक्विड लेअरची व्हेलॉसिटी सेम नसते. लक्षात घ्या, सगळ्या लिक्विड लेअरची व्हेलॉसिटी सेम नसणार आहे. बॉटम मोस्ट लेअरची व्हेलॉसिटी 0, त्याच्या वरच्या लेअरची व्हेलॉसिटी थोडीशी असणार आहे, त्याच्यावर आणखी थोडीशी जास्त असणार आहे, त्याच्यावर आणखी थोडीशी जास्त असणार आहे. आणि सॉलिड पासून सगळ्यात दूर असणारा जो लेअर आहे ना त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे. म्हणजे एखाद्या सॉलिड सरफेसवर लिक्विड फ्लो होत असताना सगळ्या लेअरची व्हेलॉसिटी सेम नसते आणि हे कशामुळे होतं, इट हॅपन्स ड्यू टू द विस्कॉसिटीमुळे असं हे होतं. लक्षात घ्या, इट हॅपन्स ड्यू टू द विस्कॉसिटी. म्हणजे रिव्हर मध्ये देखील जर तुम्ही ऑब्झर्व केलं रिव्हर मध्ये, तर रिव्हर मध्ये फ्लो व्हेलॉसिटी डिफरंट पार्ट्स मध्ये जर बघितली तर रिव्हरच्या कडेला एजला व्हेलॉसिटी काय असते, कमी असते, आणि जसं आपण रिव्हरच्या सेंटरकडे जाऊ तसं व्हेलॉसिटी काय होते, वाढत 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 जाते. ओके, म्हणजे रिव्हरच्या फ्लोची व्हेलॉसिटी सेंटरला काय असते, मध्ये काय असते, सगळ्यात जास्त असते आणि कडेला जवळपास 0च असते किंवा खूप कमी असते. ओके, सो दिस हॅपन्स ड्यू टू विस्कॉसिटी. म्हणजे विस्कॉसिटीमुळे काय होतं, स्लो मुव्हिंग लेअर जो आहे तो फास्ट मुव्हिंग लेअरला काय करतो, फास्ट मुव्हिंग लेअरला अपोज करायचा काम करतो आणि त्याच्यामुळं दोन लेअरच्या मध्ये नेहमी काय असतो, एक शियर फोर्स किंवा टँजेन्शियल फोर्स एक्झर्ट होतो. बरोबर आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल, खालचा लेअर कमी व्हेलॉसिटी निघालाय, वरचा लेअर जास्त व्हेलॉसिटी निघालाय आणि दोन लेअरच्या पार्टिकल मध्ये अट्रॅक्शन तर असणारच आहे आणि त्या अट्रॅक्शनमुळे काय होणार आहे, दोन लेअर मध्ये काय असणार आहे, एक टँजेन्शियल शियर फोर्स असणार आहे. टँजेन्शियल शियर फोर्स किंवा टँजेन्शियल फोर्स असं आपण फक्त म्हणू शकतो आणि यालाच काय म्हणलं जातं, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज ड्रॅग फोर्स असं म्हणायचं. दिस इज कॉल्ड ॲज ड्रॅग फोर्स. म्हणजे हा ड्रॅग फोर्स काय करत असतो, खालच्या लेअरची व्हेलॉसिटी वाढवायचा प्रयत्न करत असतो किंवा वरच्या लेअरची व्हेलॉसिटी कमी करायचा प्रयत्न करत असतो. बिटवीन एनी टू लेयर्स ऑफ द liquid, okay, there is always a tangential force. This tangential force is called as drag force and this drag force is produced due to relative motion between the two layers. म्हणजे drag force हा कशामुळे क्रिएट होतो, त्या दोन लेअरची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आणि त्याचबरोबर दोन लेअर मध्ये असणारे जे पार्टिकल आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, त्याच्यामुळे हा ड्रॅग फोर्स क्रिएट होतो. त्याच्यामुळं इथं ड्रॅग फोर्सची डेफिनेशन देखील तुम्हाला माहिती पाहिजे आणि ड्रॅग फोर्स नुसार विस्कॉसिटीची आणखी एक डेफिनेशन बुक मध्ये दिली आहे, तर दोन्ही डेफिनेशन लिहूया आपण. ड्रॅग फोर्स म्हणजे काय, ड्रॅग फोर्स किंवा दिस फोर्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज विस्कस फोर्स. ड्रॅग फोर्स और इट इज कॉल्ड ॲज विस्कस फोर्स. ड्रॅग फोर्स किंवा विस्कस फोर्स म्हणजे काय बघा, टँजेन्शियल फोर्स that exist between two layers. Okay, tangential force that exists between two layers of flow, produced due to relative motion between layers. रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय, वरचा लेअर जास्त स्पीडने जात असतो आणि खालचा लेअर कमी स्पीडने जात असतो. प्रोड्यूस ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन लेयर्स is called as drag
force is called as drag force, or which is called as viscous force. Tangential force that exists between two layers of the flow produced due to relative motion between layers is called as drag force. याला काय म्हणतो आपण? ड्रॅग फोर्स असं म्हणतो. ठीक आहे. आणि बुकमध्ये विस्कॉसिटीची आणखी एक डेफिनेशन दिली आहे. दिस इज द फर्स्ट डेफिनेशन. फर्स्ट डेफिनेशन काय होती? इट इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड विच प्रोड्युसेस अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लुइड. विस्कॉसिटीची कन्सेप्ट पुन्हा एकदा बघा. एकाच इन्क्लाइंड सरफेसवरून डिफरंट लिक्विड आपण काय केले? फ्लो होऊ दिले. तर काही लिक्विड फास्टली खाली येतात, काही लिक्विड स्लोली खाली येतात. फॉर एक्झाम्पल, एकाच इन्क्लाइंड सरफेसवरून वॉटर सोडलं आणि हनी सोडलं तर वॉटर क्विकली खाली येतं, हनी मात्र काय येतं? स्लोली खाली येतं. ओके. जे लिक्विड इझिली फ्लो होऊ शकतात ते त्यांना कमी व्हिस्कॉसिटी असतं असं म्हटलं जातं, आणि जे इझिली फ्लो होऊ शकत नाहीत त्यांची व्हिस्कॉसिटी काय असते? जास्त असते. सो इन दिस वे देर आर we can say that there are two types of fluids, less viscous fluids and more viscous fluids. आणि viscosity म्हणजे थोडक्यात काय असतं? फ्रिक्शन इन द फ्लुइड्स असणार आहे. ओके, फ्रिक्शन इन द फ्लुइड्स. आणि viscosity जनरल डेफिनेशन काय आहे? इट इज द प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड which produces opposition to flow of fluid. Okay, it is the property of fluid which produces opposition to flow of fluid, which is called as viscosity. आणि व्हिस्कॉसिटीची कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी इथं काय सांगितलंय बघा. एका सॉलिड सरफेसवर, एखाद्या सॉलिड सरफेसवरचा आपण फ्लो जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये काय होतं? बॉटम मोस्ट लेअर जो आहे, बॉटम मोस्ट लेअर सॉलिड सरफेसवरचा फ्लो आपण कन्सिडर केला आणि लिक्विड जे आहे ते आपण लेअर मध्ये जर कन्सिडर केलं, डिफरंट लेयर्स जर कन्सिडर केले तर सगळ्या लेअरची व्हेलॉसिटी सेम नसते. लक्षात घ्या, सगळ्या लेअरची व्हेलॉसिटी सेम नसते. बॉटम मोस्ट लेअर जो आहे त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे? सगळ्यात कमी असणार आहे. आणि जसं आपण वर जाऊ तसं व्हेलॉसिटी काय होते? वाढत 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 जाते. वर जाईल तसं व्हेलॉसिटी वाढत जाते. म्हणजे सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये व्हेलॉसिटी मिनिमम किंवा 0 असते जवळपास, आणि सॉलिड सरफेस पासून मॅक्सिमम डिस्टन्सला असणारा जो लेअर आहे म्हणजे टॉप मोस्ट लेअर, त्याची व्हेलॉसिटी काय असते? मॅक्सिमम असते. म्हणजे याचंच मिनिंग काय झाला? लिक्विडच्या लेयर्स मध्ये काय असते? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असते. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय? दोन लेअरच्या व्हेलॉसिटी डिफरंट असणार, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असते. आणि या रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मुळे काय होतं? त्या दोन लेअर मध्ये एक टँजेन्शियल शियर फोर्स क्रिएट होतो, की जो ते रिलेटिव्ह मोशन कमी करायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे हा जो टँजेन्शियल शियर फोर्स जो आहे, ओके, तो काय करत असतो? वरच्या लेअरची व्हेलॉसिटी कमी करायचा प्रयत्न करत असतो किंवा खालच्या लेअरची व्हेलॉसिटी वाढवायचा प्रयत्न करत असतो. आणि हा ड्रॅग फोर्स किंवा शियर फोर्स कशामुळे क्रिएट होतो? मॉलिक्युलर अट्रॅक्शनमुळे. दोन लेअरचे जे मॉलिक्युल आहेत ते एकमेकाला अट्रॅक्ट करतात. एक मॉलिक्युल जास्त व्हेलॉसिटीने जात असेल, दुसरा मॉलिक्युल कमी व्हेलॉसिटीने जात असेल तर काय होणार आहे? लक्षात घ्या, जास्त व्हेलॉसिटीने जाणारा मॉलिक्युल कमी व्हेलॉसिटीने जाणाऱ्या मॉलिक्युलला ड्रॅग करायचा प्रयत्न करणार, आपल्याबरोबर ओढायचा प्रयत्न करणार, किंवा कमी व्हेलॉसिटीने जाणारा मॉलिक्युल जास्त व्हेलॉसिटीने जाणाऱ्या मॉलिक्युलला त्याच्या मोशनला अट्रॅक्शनमुळे अपोज करायचा प्रयत्न करणार. आणि अशा प्रकारे काय होतं? इथं फ्लोला अपोजिशन निर्माण होतं. फ्लोला एक प्रकारचं अपोजिशन निर्माण होतं. आणि अशा प्रकारे लिक्विडच्या लेयर्स मध्ये एक काय होतो? टँजेन्शियल फोर्स क्रिएट होतो, आणि त्या टँजेन्शियल फोर्सलाच काय म्हणतो आपण? ड्रॅग फोर्स असं म्हणतो. आणि म्हणून ड्रॅग फोर्सची डेफिनेशन काय लिहिली आहे? टँजेन्शियल फोर्स दॅट एक्झिस्ट बिटवीन टू लेयर्स ऑफ द फ्लो produced due to relative motion between layers is called as drag force. ओके, हा ड्रॅग फोर्स कशामुळे क्रिएट होतो? इट इज प्रोड्युस्ड ड्यू टू रिलेटिव्ह मोशन. पहिली गोष्ट म्हणजे रिलेटिव्ह मोशन पाहिजे डिफरंट लेअर मध्ये, रिलेटिव्ह मोशन पण पाहिजे, अँड कोहेसिव्ह फोर्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड. लिक्विडचे जे मॉलिक्युल आहेत त्यांच्यामध्ये काय असणार आहे? कोहेसिव्ह फोर्स असणार आहे. तर या कोहेसिव्ह फोर्समुळे देखील, कोहेसिव्ह फोर्स आणि रिलेटिव्ह मोशन या दोन गोष्टीमुळे काय होतो? हा ड्रॅग फोर्स क्रिएट होतो. ड्रॅग फोर्सचं फंक्शन लक्षात आलं का? बघा, ड्रॅग फोर्स काय करतो? फास्ट मुव्हिंग लेअरला अपोज करायचा प्रयत्न करत असतो, किंवा स्लो मुव्हिंग लेअरला, ओके, त्याचा स्पीड वाढवायचा प्रयत्न करत असतो. ओके, विस्कोसिटीची आणखी एक डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू टेक्स्टबुक, अँड दिस डेफिनेशन इज the property of fluid by virtue of which
the property of fluid by virtue of which property of fluid by virtue of which the relative motion between different layers, the relative motion between different layers relative motion between different layers of fluid experience a dragging force. ओके, सो विस्कोसिटी या प्रॉपर्टीमुळे काय होतो, डिफरंट लेयर्स मध्ये थोडक्यात काय होतो, ड्रॅगिंग फोर्स क्रिएट होतो. ओके, सो दिस इज डेफिनेशन ऑफ द विस्कोसिटी. आता याच्यानंतर नेक्स्ट आहे द व्हेलॉसिटी ग्रेडियंट, कन्सेप्ट ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट. Velocity gradient, which is denoted by dphi by dx. Velocity gradient. आता हे velocity gradient काय असतं बघा, आताच आपण बघितलं की सपोज हा सरफेस ऑफ सॉलिड असेल. वन्स अगेन बघा, सरफेस ऑफ सॉलिड, आणि या सरफेस ऑफ सॉलिड वर सपोज एका लिक्विडचा किंवा फ्लुइडचा फ्लो चालू आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं, सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये जो लेयर आहे, दीज आर द डिफरंट लेयर्स ऑफ दी फ्लुइड फ्लो. सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारा जो लेयर आहे त्याची व्हेलॉसिटी सगळ्यात कमी असते, त्याच्या वरच्या लेयरची व्हेलॉसिटी काय असते, थोडीशी जास्त असते. ओके, त्याच्यापेक्षा वरच्या लेयरची व्हेलॉसिटी आणखी जास्त असते, त्याच्यावर आणखी जास्त असते. म्हणजे सॉलिड सरफेस पासून जसं आपण दूर जाऊ तसं व्हेलॉसिटी काय होते, वाढत 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 जाते. म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे, डिफरंट लेयरची व्हेलॉसिटी सेम नसते, तर ती डिफरंट असते. सॉलिड सरफेसच्या जवळ असणाऱ्या लेयरची व्हेलॉसिटी काय असते, कमी असते, आणि सॉलिड सरफेस पासून दूर असणाऱ्या लेयरची व्हेलॉसिटी काय असते, मॅक्सिमम असते. ओके, तर या पद्धतीने काय होतं, there is a change in velocity with respect to distance from the fixed layer. म्हणजे फिक्स्ड लेयर पासून आपण जसं दूर जाऊ तसं व्हेलॉसिटी काय होते, वाढत 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 जाते, आणि यालाच काय म्हणतो आपण, व्हेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हणतो. ओके, तर व्हेलॉसिटी ग्रेडियंटची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. ओके, ती डेफिनेशन काय आहे बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स, दी rate of change of velocity with distance, measured from stationary layer, distance measured from stationary layer is called as velocity gradient. थोडक्यात ग्रेडियंट या शब्दाचाच मिनिंग काय आहे, चेंज विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. डेफिनेशन बघा, सिंपल आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम स्टेशनरी लेयर. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं काय होणार आहे, सपोज आपण दोन लेयर जर कन्सिडर केले, त्यांच्यामधले सेपरेशन dx असेल, आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स ऑफ व्हेलॉसिटी काय असेल, dv असेल, तर व्हेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला काय येणार आहे, velocity gradient therefore velocity gradient is equal to काय येणार आहे, dv by dx येणार आहे. velocity gradient is equal to dv by dx, आणि याचं SI युनिट येणार आहे. SI युनिट इज, velocityचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड.
आणि dx म्हणजे डिस्टन्स युनिट मीटर, त्याच्यामुळे SI युनिट याचं काय येणार आहे पर सेकंड, दॅट इज सेकंड रेस टू -1 याचं SI युनिट येणार आहे. आणि डायमेन्शन काय येणार आहे याचं, डायमेन्शन इज m0 L0 t-1 हे काय येणार आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं डायमेन्शन येणार आहे. ओके, आता विस्कॉसिटी रिलेटेड एक लॉ आहे विच इज कॉल्ड एज न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय आहे ते आपण बघूया. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी कशाशी रिलेटेड आहे, तर आताच आपण बघितलं की लिक्विड जे आहे ते लेयर्स मध्ये फ्लो होत असते, डिफरंट लेअरची व्हेलॉसिटी डिफरंट असते आणि त्याच्यामुळं लेअरच्या मध्ये एक टँजेन्शियल ड्रॅगिंग फोर्स क्रिएट होतो. हा जो टँजेन्शियल फोर्स बिटवीन द लेयर्स जो आहे तो कशावर डिपेंड आहे हे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी मध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर त्याला काय म्हणायचं, ड्रॅग फोर्स किंवा विस्कस फोर्स असं म्हणायचं. तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय बघा, तर फॉर ए स्ट्रीमलाइन फ्लो, for a streamline flow विस्कस फोर्स किंवा त्यालाच काय म्हणणार आपण ड्रॅग फोर्स असं म्हणणार. विस्कस फोर्स ऍक्टिंग बिटवीन लेयर्स, विस्कस फोर्स ऍक्टिंग बिटवीन लेयर्स, दोन मुव्हिंग लेअरच्या मध्ये जे डिफरंट व्हेलॉसिटी निघाले त्यांच्यामध्ये काय असणार आहे, एक विस्कस फोर्स असणार आहे. फॉर ए स्ट्रीमलाइन फ्लो विस्कस फोर्स ऍक्टिंग बिटवीन लेयर्स इज. ओके, तर याच्यामध्ये काय आहे, पहिली गोष्ट डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया असणार आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ दी लेयर. एरिया ऑफ लेयर directly proportional to area of layer, and second is directly proportional to velocity gradient. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट. लक्षात येत आहे, म्हणजे दोन लेअर मध्ये किती व्हिस्कस फोर्स असणार आहे किंवा किती ड्रॅग फोर्स असणार आहे हे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी मध्ये सांगितलेलं आहे. ओके, सो दिस इज द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय आहे, तर इट इज द ड्रॅग फोर्स बिटवीन द टू लेयर्स. ड्रॅग फोर्स किंवा विस्कस फोर्स बिटवीन टू लेयर्स किती आहे हे आपण न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी मध्ये सांगितलेलं आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू इट द टँजेन्शियल फोर्स F किंवा विस्कस फोर्स F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, नॉट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, इट इज एरिया ऑफ द लेयर, and it is also directly proportional to velocity gradient, that is dphi by dx. Okay, so therefore हे combine केलं तर काय येणार आहे, F is directly proportional to A dphi by dx. मग आता इथे कॉन्स्टंट एक टाकावं लागेल, सो F येणार आहे eta A dphi by dx. So this is the formula for the viscous force. Viscous force चा फॉर्म्युला काय असतो, eta A dphi by dx. ओके, here याच्यामध्ये इटा जे आहे, इटाला काय म्हटलं जातं, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असं म्हटलं जातं. म्हणजे इटाची कन्सेप्ट किंवा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची जी कन्सेप्ट आहे ती फर्स्ट ऑफ ऑल कुठे येते, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी मध्ये येते. लक्षात घ्या. ओके, लक्षात आलं. पुन्हा एकदा बघा, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी फॉर ए स्ट्रीमलाइन फ्लो. स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजे लिक्विड लेयर्स मध्ये जर फ्लो होत असेल तर ऑटोमॅटिकली दोन लेयरच्या मध्ये काय असणार आहे, एक ड्रॅग फोर्स असणार आहे किंवा विस्कस फोर्स असणार आहे. त्याचं फंक्शन तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तो वरच्या लेयरला अपोज करत असतो किंवा खालच्या लेयरला ड्रॅग करायचा प्रयत्न करत असतो. तो दोन लेयरच्या मध्ये जो विस्कस फोर्स आहे, ओके, तो कशावर डिपेंड असणार आहे, तर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ लेयर and directly proportional to the velocity gradient, and therefore by Newton's law of viscosity काय येणार आहे,
F is directly proportional to area, F is directly proportional to dphi by dx, and therefore F is directly proportional to a dphi by dx असं ते होणार आहे. आणि इथं काय करावं लागेल, एक कॉन्स्टंट आपल्याला टाकावं लागेल. सो F इज इक्वल टू इटा ए dphi by dx, आणि इटालाच काय म्हणायचं, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी असं म्हणायचं, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. सो दिस इज अबाउट न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. आता कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीची कन्सेप्ट थोडीशी बघूया. म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीची कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला कुठून मिळते, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी वरूनच मिळते. ओके, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आता कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी वरूनच कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचा फॉर्म्युला येणार आहे आणि त्याच्यावरूनच डेफिनेशन तयार करायचे. आता फॉर एक्झाम्पल इथं फॉर्म्युला कसा येणार बघा, इटा इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय ए dphi बाय dx. याच्यावरूनच आपण याची डेफिनेशन तयार करू शकतो. तर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इज डिफाइंड ॲज, ओके, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इज डिफाइंड ॲज विस्कस फोर्स. F म्हणजे विस्कस फोर्स आहे ना, विस्कस फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, अशी सिंपल डेफिनेशन याची येणार आहे. फॉर्म्युल्यावरूनच त्याची डेफिनेशन तयार करायची. इट इज डिफाइंड ॲज viscous force acting per unit area, viscous force acting per unit area per unit velocity gradient. Okay, so this is the definition. Coefficient of viscosity is defined as, simple definition आहे बघा, viscous force acting per unit area of the layer and per unit velocity gradient. So once again I am going to write here the formula, that is F divided by a dphi by dx. ओके, आता याचं SI युनिट काय येणार बघा, SI युनिट येणार आहे, फोर्सचं युनिट असतं न्यूटन, डिवायडेड बाय एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर, आणि dphi बाय dx आपण आताच SI युनिट काढलं होतं, dphi बाय dx वेलॉसिटी ग्रेडियंटचं, तर ते काय असतं, सेकंड रेस टू -1 ना, सेकंड रेस टू -1 किंवा पर सेकंड. तर सेकंड रेस टू -1 वर जाणार आणि अशा प्रकारे याचं युनिट येणार आहे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके, याचं SI युनिट काय येणार आहे, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. सो दिस इज द SI युनिट. आणि यालाच काय म्हणतो आपण, पॉइझेली असंही म्हटलं जातं. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॉइझेली. याचं सीझियस युनिट जे आहे, सीझियस युनिट ऑफ विस्कोसिटी आहे पॉइज. पॉइज हे सीझियस युनिट ऑफ विस्कोसिटी आहे. ओके, आणि SI युनिट आहे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. याचं डायमेन्शन जर काढायचं झालं तर डायमेन्शन कसं येणार बघा, डायमेन्शन आपण प्लेस करूया. फोर्सचं काय असतं, M1 L1 T-2 असतं, डिवायडेड बाय एरियाचं काय असतं, L2 असतं, आणि याचं काय असतं, T-1 dphi बाय dx, T-1. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, M1 L-1 T-1, M1 L-1 T-1. So this is the dimension of the coefficient of viscosity. लक्षात आलं? तर या पद्धतीनं हा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीची कन्सेप्ट आहे. ओके, हा, आता आपण स्ट्रोक्स लॉ स्टडी करणार आहे. ओके, नेक्स्ट इज द स्टोक्स लॉ.
आता स्टोक्स लॉ काय सांगतो, सपोज या पद्धतीने एक लिक्विड कॉलम असेल, लिक्विड कॉलम, आणि याच्यामधून एक स्पेरिकल बॉडी जी आहे, स्पेरिकल बॉडी पर्टिक्युलरली म्हणतोय, एक्झॅक्टली स्पेरिकल बॉडी, स्पेरिकल बॉडी याच्यामधून फॉल होत असेल, किंवा स्पेरिकल बॉडी काय होत असेल, एखाद्या विस्कस मीडियम मधून जर काय होत असेल, मूव्ह करत असेल, तर त्याच्यावर काय करतो, त्याच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शन काय करतं, ते विस्कस मीडियम जे आहे ते अपोजिट डायरेक्शन एक फोर्स एक्झर्ट करतं, विच इज कॉल्ड एज ड्रॅग फोर्स, किंवा त्याला आपण विस्कस फोर्स असं म्हणतो. ओके, तर हा जो विस्कस फोर्स किती असतो, हा स्टोक्स लॉच्या साहाय्याने सांगितलेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय, एखादी स्पेरिकल बॉडी विस्कस मीडियम मध्ये, म्हणजे विस्कस फ्लुइड मध्ये मूव्ह करत असेल, तर त्याच्यावर किती विस्कस फोर्स एक्झर्ट होणार आहे, हे स्टोक्स लॉच्या साहाय्याने सांगितलं जातं. ओके, तर बघा, Stokes law gives viscous force acting on spherical body which is moving through a viscous medium. म्हणजे एखाद्या विस्कस मीडियम मधून, म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर मधून एखादा स्पियर जर खाली पडत असेल, मूव्ह करत असेल, तर त्याच्या मोशनला अपोजिशन क्रिएट होणार आहे. ओके, आणि ते अपोजिशन किती असणार आहे, विस्कस फोर्स किती असणार आहे, स्टोक्स लॉच्या साहाय्याने सांगितलं जातं. ओके, तर याचं स्टेटमेंट कसं आहे बघा, स्टेटमेंट ऑफ दी स्टोक्स लॉ. Statement is like this: the viscous force acting on a small sphere, the viscous force acting on a small sphere the viscous force acting on a small sphere, viscous force acting on a small sphere falling through a viscous medium, falling किंवा moving असं म्हटलं तरी चालेल, falling through a viscous medium, viscous force acting on a small sphere falling through a viscous medium is directly proportional to number 1, coefficient of viscosity, त्यालाच काय म्हणतो आपण, इटा असं म्हणतो. सेकंड, रेडियस ऑफ स्पियर, and third, velocity of sphere. तीन गोष्टीवर डिपेंड असतं. म्हणजे एक स्पियर एका विस्कस मीडियम मधून मूव्ह करत असेल, तर त्याच्यावर ऍक्ट होणारा विस्कस फोर्स जो आहे तो तीन गोष्टीवर डिपेंड असतो. तर विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन ए स्मॉल स्पियर मूव्हिंग थ्रू ए विस्कस मीडियम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, आफ्टर दॅट रेडियस ऑफ स्पियर, अँड थर्ड इज द वेलॉसिटी ऑफ द स्पियर. ओके, म्हणजे जास्त रेडियस असेल तर जास्त विस्कस फोर्स क्रिएट होणार, जास्त कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी असेल तर जास्त विस्कस फोर्स क्रिएट होणार, आणि जेवढी व्हेलॉसिटी जास्त तेवढा विस्कस फोर्स जास्त. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द स्पियर 0 असेल तर विस्कस फोर्स पण 0 असणार आहे. ओके, अँड देअरफॉर बाय स्टोक्स लॉ, काय होणार बघा, विस्कस फोर्स F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, काय होणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा आर फी. ओके, आता इथं कॉन्स्टंट जो आहे तो कॉन्स्टंट किती आहे, इट इज अ 6 पाय eta r phi. So this is the formula for viscous force acting on a spherical body which is moving through a fluid.
यालाच काय म्हणायचं, स्टोक्स लॉ असं म्हणायचं. सो दिस इज ऑल अबाउट स्टोक्स लॉ. म्हणजे कुठलीही स्पेरिकल बॉडी, ओके, स्टोक्स लॉ हा स्पेरिकल बॉडीशी रिलेटेडच आहे, लक्षात घ्या. एक स्पियर किंवा स्पेरिकल बॉडी एखाद्या लिक्विड मधून किंवा फ्लुइड मधून जर मूव्ह करत असेल तर त्याच्या मोशनला नेहमी काय करतं, ते लिक्विड किंवा फ्लुइड अपोजिशन प्रोड्यूस करत असतं आणि त्या अपोजिशनलाच काय म्हणतो आपण, विस्कस फोर्स असं म्हणतो किंवा त्याला आपण ड्रॅग फोर्स असे आपण म्हणू शकतो. तर हा ड्रॅग फोर्स जो आहे स्टोक्स लॉच्या साहाय्याने दिलेला आहे आणि हा विस्कस फोर्स किती असतो, 6 पाय इटा आर व्ही एवढा विस्कस फोर्स असतो. ओके, याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज टर्मिनल व्हेलॉसिटी. म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी. ओके, आता टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे नेमकं काय असतं लक्षात घ्या. सपोज हा एक व्हेरी टॉल लिक्विड कॉलम आहे, खूप हाईटचा का आहे, एक लिक्विड कॉलम आहे. ओके, हा त्या लिक्विड कॉलमचा सरफेस आहे आणि पुन्हा एकदा काय घेतलेलं आहे की स्पेरिकल बॉडी मी इथं घेतलेली आहे, स्पेरिकल बॉडी. तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार, कारण सुरुवातीला तो काय आहे, रेस्ट मध्ये. आता काय करायचं आहे, आता याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स किती असणार आहे, फक्त mg असणार ना, वेट हा एवढाच फोर्स त्याच्यावर ऍक्ट होणार आणि हा डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे. आता mg या फोर्समुळे काय होणार आहे, तो ऑब्जेक्ट जो आहे तो खाली पडायला चालू होणार आणि खाली जाईल तसं त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, वाढत 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 जाणार आहे, लक्षात घ्या. कारण कुठल्याही बॉडीवर फोर्स लावला तर त्या फोर्समुळे त्या बॉडीची व्हेलॉसिटी काय होते, वाढत जाते. तसं या स्पियरची व्हेलॉसिटी काय केलंय बघा, एका लिक्विड मध्ये एक स्पियर जो आहे तो रेस्टला ठेवला आणि सोडून दिलाय अंडर ग्रॅव्हिटी. तर ग्रॅव्हिटीमुळे त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, ग्रॅज्युअली वाढत वाढत जाणार आहे. आता एखादा स्पियर जर काय होत असेल, विस्कस मीडियम मध्ये मूव्ह करत असेल तर त्याच्यावर विस्कस फोर्स ऍक्ट होणार आणि तो विस्कस फोर्स काय असणार आहे, अपोजिट डायरेक्शन असणार आहे, मोशनच्या अपोजिट डायरेक्शन. म्हणजे आता स्पियर फॉल होत असताना, खाली फॉल होत असताना डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स किती, mg, आणि अपवर्ड डायरेक्शन फोर्स किती, 6 पाय इटा आर व्ही असणार, बरोबर आहे ना. आता विस्कस फोर्स मात्र व्हेलॉसिटीवर डिपेंड असतो, mg काय व्हेलॉसिटीवर डिपेंड नसतं. म्हणजे बॉडी खाली जाईल तसं mg तेवढाच राहणार, बरोबर आहे ना. परंतु हा विस्कस फोर्स 6 पाय इटा आर व्ही काय होणार आहे, व्हेलॉसिटी वाढत जाईल तसा हा फोर्स वाढत जाणार आहे आणि कधीतरी डाऊनवर्ड फोर्स mg इज इक्वल टू अपवर्ड विस्कस फोर्स होणार आहे, कधीतरी होणार ना असं, कारण व्हेलॉसिटी वाढत वाढत गेल्यामुळे विस्कस फोर्स वाढत वाढत जाणार कंटिन्युअसली आणि कधीतरी विस्कस फोर्स mg एवढा होणार आहे, म्हणजे डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू अपवर्ड फोर्स होणार आहे. आणि ज्यावेळी दोन्ही फोर्स सेम होतील तिथून पुढे त्याची व्हेलॉसिटी वाढायचं बंद होणार. कारण व्हेलॉसिटी कधी वाढते, जर फोर्स ऍक्ट होत असेल तर, रिझल्टंट फोर्स ऍक्ट होत असेल तर व्हेलॉसिटी वाढणार आहे. अपवर्ड विस्कस फोर्स आणि डाऊनवर्ड वेट हे दोन्ही फोर्सेस ज्यावेळी सेम होतील त्यावेळी त्या स्पियरवरचा नेट फोर्स काय होणार आहे, 0 होणार आणि तिथून पुढे व्हेलॉसिटी वाढायचं बंद होणार आहे. ओके, म्हणजे व्हेलॉसिटी कुठपर्यंत वाढणार आहे, जोपर्यंत विस्कस फोर्स वेट एवढा होत नाही तोपर्यंत व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे आणि तिथून पुढे व्हेलॉसिटी वाढायची बंद पडणार आहे आणि म्हणजे काय होणार आहे, तिथून पुढे तो ऑब्जेक्ट कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं खाली पडायला चालू करणार आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं. आणि ती जी व्हेलॉसिटी आहे ना त्यालाच काय म्हणायचं, टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हणायचं. त्या व्हेलॉसिटीपेक्षा जास्त व्हेलॉसिटी त्या ऑब्जेक्टची वाढूच शकत नाही. पुन्हा एकदा सांगतोय, सपोज एक लॉंग लिक्विड कॉलम आहे, बरोबर आहे ना, एक व्हेरी लॉंग लिक्विड कॉलम आहे आणि त्या लिक्विड कॉलम मध्ये काय करायचं, एक स्पेरिकल बॉडी घ्यायची आहे, सुरुवातीला ती रेस्ट मध्ये असेल आणि रिलीज करायची. ओके, त्याच्यावर डाऊनवर्ड फोर्स काय असणार आहे, mg, आणि mg मुळे त्याची व्हेलॉसिटी वाढत जाणार. आता व्हेलॉसिटी वाढत जाईल तसं काय होणार आहे, विस्कस फोर्स देखील वाढत जाणार आहे आणि शेवटी फायनली विस्कस फोर्स वाढत 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 जाऊन कधीतरी mg एवढा होणार विस्कस फोर्स, आणि ज्यावेळी विस्कस फोर्स mg एवढा होणार आहे त्यावेळी काय होणार, रिझल्टंट फोर्स ऑन द बॉडी 0 होणार आणि फोर्स 0 झाला की व्हेलॉसिटी वाढायचं बंद होणार. म्हणजे या ऑब्जेक्टचं काय होतं बघा, सुरुवातीला व्हेलॉसिटी 0 असते, ती व्हेलॉसिटी वाढत 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 जाते आणि एका मॅक्सिमम लेवलला जाऊन पोहोचते आणि तिथून पुढे व्हेलॉसिटी वाढायचं बंद होतं. मी काय सांगतो लक्षात येते का, एक स्पेरिकल बॉडी एका लिक्विड मध्ये आपण रिलीज केली तर इनिशियली त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते, एका सर्टन मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंतच व्हेलॉसिटी जाते, त्याच्या वर व्हेलॉसिटी वाढू शकत नाही, बरोबर. कारण का, विस्कस फोर्स एवढा वाढलेला असतो की तिथून पुढे ती व्हेलॉसिटी वाढू शकणार नाही आणि ती जी व्हेलॉसिटी काय असते, ती जी व्हेलॉसिटी आहे त्यालाच काय म्हणतो आपण, टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हणतो, लक्षात घ्या. दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज टर्मिनल व्हेलॉसिटी. अँड देअरफॉर टर्मिनल व्हेलॉसिटीचं डेफिनेशन काय येणार बघा, डेफिनेशन ऑफ टर्मिनल व्हेलॉसिटी, इट इज द मॅक्सिमम
maximum velocity attained by the object as it falls through a viscous medium. Okay, the maximum velocity attained by an object. Okay, maximum velocity attained by an object as it falls through a viscous medium. म्हणजे विस्कस मीडियम मधून एखादी बॉडी खाली पडत असेल तर त्याची व्हेलॉसिटी एका मॅक्सिमम लेवलला जाऊन पोहोचते, त्याच्यावर व्हेलॉसिटी वाढूच शकत नाही. ती जी मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे that is called as terminal velocity. The maximum velocity attained by an object as it falls through a viscous medium is called as terminal velocity. त्याला आपण टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हणतो. आणि त्याच्यामुळे टर्मिनल व्हेलॉसिटीचा आपल्याला एक ऍडव्हान्टेज देखील आहे. काय ऍडव्हान्टेज आहे माहिती आहे का? तर एअर हे देखील एक व्हिस्कस मीडियम आहे. एअर मधून देखील कुठलाही ऑब्जेक्ट जर मूव्ह करायला लागला तर त्याच्या मोशनला एअर काय करते? अपोजिशन प्रोड्यूस करते. आता आपल्याला माहिती आहे की रेनचे जे क्लाउड्स आहेत, रेनचे क्लाउड्स, पावसाचे ढग हे डिफरंट हाईटला असतात. आता ते क्लाउड्स जरी डिफरंट हाईटला असले तरी खाली फॉल होणारे सगळे जे वॉटर ड्रॉपलेट्स आहेत ते सेम व्हेलॉसिटीनच पडतात, हाईट जरी डिफरंट असली तरी. आणि हे कशामुळे होतं? टर्मिनल व्हेलॉसिटीमुळे. कारण त्या क्लाउड्स मधून खाली पडणारे जे वॉटर ड्रॉपलेट्स आहेत त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे? तो फ्रीली फॉलिंग आहे ना, इनिशियल व्हेलॉसिटी 0, ती व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे आणि एका मॅक्सिमम लेवलला पोहोचणार आणि तिथून पुढे व्हेलॉसिटी वाढायचं बंद होतं. म्हणजे वॉटर ड्रॉपलेटची म्हणजे रेन ड्रॉपलेटची व्हेलॉसिटी देखील काय असते? एका मॅक्सिमम लेवललाच जाऊन पोहोचते, त्याच्यावरती वाढू शकत नाही. आणि हे कशामुळे होतं? व्हिस्कस फोर्समुळे होतं. ओके, त्याच्यामुळे क्लाउड्स कितीही हाईटला असू देत, एक क्लाउड जास्त हाईटला आहे, दुसरा क्लाउड कमी हाईटला आहे, तर सरफेसवर स्ट्राईक होणारे जे सगळे वॉटर ड्रॉपलेट आहेत ते सेम व्हेलॉसिटीनं स्ट्राईक होतात. ही टर्मिनल व्हेलॉसिटी कन्सेप्ट नसती तर काय झालं असतं? जास्त क्लाउडवरून जो पडणारा पाऊस किंवा वॉटर ड्रॉपलेट जे आहेत ते जास्त व्हेलॉसिटीनं सरफेसला स्ट्राईक झाले असते आणि कमी हाईटला जे क्लाउड आहेत त्यांच्यामधून पडणारे वॉटर ड्रॉपलेट जे आहेत ते कमी व्हेलॉसिटीनं स्ट्राईक झाले असते. ओके, हा प्रॉब्लेम झाला असता. आणि जास्त हाईटला क्लाउड असते तर त्या वॉटर ड्रॉपलेटला एवढी व्हेलॉसिटी असती की त्याच्यामुळे काही डिस्ट्रक्टिव्ह घटना घडल्या असत्या. ओके, सो टर्मिनल व्हेलॉसिटी किंवा एअरच्या व्हिस्कस फोर्समुळे किंवा व्हिस्कॉसिटी या कन्सेप्टमुळे काय होतं? वॉटर ड्रॉपलेटला एका मॅक्सिमम व्हेलॉसिटी पर्यंतच व्हेलॉसिटी मिळते, त्याच्यावर व्हेलॉसिटी वाढू शकत नाही. ओके, सो विच इज ऍडव्हान्टेजेस टू अस, ते आपल्याला ऍडव्हान्टेजेस आहे. ओके, तर या पद्धतीने टर्मिनल व्हेलॉसिटीची कन्सेप्ट आहे. म्हणजे म्हणजे आता स्पेस मधून देखील कुठलाही ऑब्जेक्ट अर्थवर सोडला तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी वाढत जाणार. ऍटमॉस्फिअर मध्ये एकदा एंटर केलं, एअर मध्ये एकदा एंटर केलं की त्याची व्हेलॉसिटी एका मॅक्सिमम लिमिट पर्यंतच वाढते आणि तिथून पुढे व्हेलॉसिटी वाढू शकत नाही. ती जी व्हेलॉसिटी आहे ना त्याला काय म्हणायचं? टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हणायचं. आता या टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह करूया. ओके, एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी. एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी. टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह करूया. एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी. Consider a spherical body. Consider a spherical body falling through a viscous medium. आता याच्यामध्ये लागणारे सगळे टर्म्स लिहितो मी. लेट m is equal to mass of body. m is the mass of the body. r is the radius of body. Radius of body. v is the terminal velocity. ओके, त्याच्यानंतर रो म्हणजे काय असणार आहे? डेन्सिटी ऑफ बॉडी. डेन्सिटी ऑफ बॉडी. सिग्मा म्हणजे काय असणार आहे? डेन्सिटी ऑफ दॅट मीडियम, व्हिस्कस मीडियम. एवढे टर्म्स आपल्याला लागणार आहेत.
सिग्मा इज द डेन्सिटी ऑफ मीडियम. ज्या मीडियम मधून फॉल होणार आहे त्याला पण काहीतरी डेन्सिटी असणार ना. रो इज द डेन्सिटी ऑफ बॉडी, सिग्मा इज द डेन्सिटी ऑफ मीडियम. त्याच्यानंतर इटा म्हणजे काय असणार आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता ही जी स्पिरिकल बॉडी आहे ती फॉल होत असताना त्याच्यावरचे सगळे फोर्सेस दाखवूया. ओके, फोर्सेस ऍक्टिंग ऑन spherical body. Forces acting on spherical body. Forces acting on the spherical body. Suppose हा स्पियर आहे, त्याला डाउनवर्ड फोर्स काय असणार आहे, दॅट इज वेट इक्वल टू mg. अपवर्ड फोर्स दोन असणार आहेत, कारण बॉडी खाली पडायला लागली म्हणजे पहिला फोर्स असणार आहे दॅट इज स्टोक्स लॉ नुसार दॅट इज विस्कस फोर्स. विस्कस फोर्स किती असणार आहे, दॅट इज 6 पाय इटा RV. विस्कस फोर्स एक असणार आहे आणि त्याचबरोबर अपथ्रस्ट देखील असणार आहे. अपथ्रस्ट म्हणजे काय, एखाद्या लिक्विड मध्ये आपण जर एखादी बॉडी बुडवली तर त्याचं काय होतं, वेट कमी होतं. आणि वेट कमी कशामुळे होतं, अपथ्रस्टमुळे, किंवा त्याला बॉयंट फोर्स असं म्हटलं जातं. म्हणजे दोन फोर्सेस अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहेत. तर पहिला फोर्स म्हणजे वेट इक्वल टू mg. मास म्हणजेच काय येतं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, म्हणजे फी रो जी. हे कसं ऍक्ट होणार आहे, ऍक्टिंग डाऊनवर्ड. हा पहिला फोर्स. ओके, त्याच्यानंतर सेकंड फोर्स म्हणजे कुठला, विस्कस फोर्स. विस्कस फोर्स आताच आपण स्टोक्स लॉच्या साइन फॉर्म्युला बघितला, 6 पाय इटा RV. हा कसा ऍक्ट होणार आहे, मोशनला अपोजिट, म्हणजे ऍक्टिंग अपवर्ड. कारण बॉडी खाली पडायला लागली, बॉडी इज मुव्हिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन, सो इट इज ऍक्टिंग अपवर्ड. विस्कस फोर्स हा मोशनला नेहमी अपोजिट असतो. थर्ड इज दी अपथ्रस्ट. अपथ्रस्ट किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, बॉयंट फोर्स असं म्हटलं जातं. याचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल. तो फॉर्म्युला असतो फी सिग्मा जी. ओके, सो फी म्हणजे इथं व्हॉल्यूम आहे आणि फी म्हणजे काय आहे, व्हेलॉसिटी आहे. याला फी टी असं म्हणूया, टर्मिनल व्हेलॉसिटी. फी टी असं म्हणूया, फी टी, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. सो इन इक्विलिब्रियम मध्ये काय होणार आहे, अपवर्ड टोटल फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस. ओके, मग अपवर्ड फोर्सेस काय येणार बघा, विस्कस फोर्स प्लस अपथ्रस्ट इज इक्वल टू काय येणार आहे, वेट येणार. इथे सगळे फॉर्म्युले ठेवतो. विस्कस फोर्सचा फॉर्म्युला 6 पाय इटा R अँड टर्मिनल वेलॉसिटी, प्लस अपथ्रस्टचा फी सिग्मा जी, आणि वेटचा फॉर्म्युला फी रो जी. आता याच्यामध्ये फी म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पियर आहे, लक्षात घ्या. व्हॉल्यूम ऑफ स्पियरचं व्हॉल्यूम आहे, लक्षात घ्या. And therefore 6 pi eta R into terminal velocity is equal to काय होणार आहे, फी रो जी मायनस फी सिग्मा जी. आता याच्यामध्ये फी आणि जी कॉमन काढलं तर रो मायनस सिग्मा इंटू काय होणार आहे, जी. ओके, सो देअरफॉर टर्मिनल वेलॉसिटी फी टी इज गिवन बाय फॉर्म्युला. टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काढायचा, हे सगळं RHS ला न्यावं लागेल. फी इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा इंटू जी डिवायडेड बाय काय होणार आहे, 6 पाय इटा R. 6 पाय इटा R. आता त्याचबरोबर व्हॉल्यूमला रिप्लेस करूया. ऑल्सो व्हॉल्यूम फी म्हणजे काय असणार आहे, 4/3 पाय R क्यूब असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पियर. सो देअरफॉर टर्मिनल वेलॉसिटी फी टी इज इक्वल टू 4/3 पाय R क्यूब
in bracket rho minus sigma into G divided by 6 pi eta r phi. Sorry, 6 pi eta r only. So therefore, terminal velocity Vt is equal to, आता 3 डिनॉमिनेटरला येणार, 4 न 6 ला डिवाइड केलं तर इथं किती राहणार आहे बघा, इथं 2/3 राहणार. ओके, r न r क्यूब मधला एक r कॅन्सल होणार, r स्क्वेअर राहणार. सो 2/9 होणार ना इथं, 2/9. ओके, 2/9. पाय अँड पाय ऑल्सो गेट कॅन्सल. ओके, 2/9 काय राहणार इथं मग, r स्क्वेअर rho minus sigma into G, rho minus sigma into G divided by eta. Okay, 2/9 r square rho minus sigma into G divided by eta. So this is the formula for terminal velocity. This is formula for terminal velocity. या पद्धतीने टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला येणार आहे आणि याच्यावरूनच कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचा जर फॉर्म्युला पाहिजे असेल तर म्हणजे डेरिवेशन किती इझी आहे बघा, फक्त फोर्सेस दाखवायचे आहेत आणि अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स करायचा आहे. ओके, हे डेरिवेशन पुन्हा एकदा तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. अँड देअरफॉर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचा देखील फॉर्म्युला आहे ना, देअरफॉर eta इज इक्वल टू 2/9 r square in bracket rho minus sigma into G, okay, divided by terminal velocity. So this is the formula for coefficient of viscosity. असा देखील एक फॉर्म्युला येतो. ओके, तर या पद्धतीने टर्मिनल व्हेलॉसिटीची कन्सेप्ट जी आहे ती झालेली आहे. ओके, तर या पद्धतीने या चॅप्टर मधला सगळा जो थेरीचा पार्ट जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. ओके, all the part of theory is completed here.